श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. स्वामी माझे सोबती 1990 या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या चॅनलवर स्वामी महाराजांनी आपल्या भक्तांना दिलेले अनुभव आपण पाहत असतो. आज आपण यामध्ये एक नवीन टॉपिक बघणार आहोत की आपलं मन अस्वस्थ असेल तर काय करावं. चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. स्वामी भक्तांनो, काही वेळा आपल्या कामाच्या ताणामुळे किंवा घरात झालेल्या छोट्या मोठ्या वादामुळे आपलं मन अस्वस्थ होतं, बेचैन होतं. तेव्हा होतं काय, आपला राग, चिडचिड कुणा ना कुणावर नक्की निघते म्हणजे निघते. छोट्या छोट्या गोष्टींचा सुद्धा राग येतो. अशा वेळेस आपण आपलं नियंत्रण गमावतो. पण आपण आपलं अस्वस्थ मन आनंदी व प्रसन्न करू शकतो. यासाठी एक एकदम सोपा उपाय शक्य आहे. तो उपाय म्हणजे बेचैन आणि अस्वस्थ वाटलं तर आपण कुठेही असू, मंदिर, घर, कुठेही, तेव्हा आपण आपले डोळे बंद करायचे. आपल्या स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फोटो डोळ्यासमोर आणायचा आणि सतत श्री स्वामी समर्थ जप करायचा. एक नेहमी लक्षात ठेवायचं, जिथे भक्ती, विश्वास, तिथे आपले स्वामी महाराज. स्वामी महाराज सतत आपल्यासोबतच असतात. आपल्या अस्वस्थपणाचं कारणसुद्धा आपले महाराज ओळखतात. त्यामुळे आपण बस स्वामी नाम घ्यायचं. असे पण होऊ शकतं की काही गोष्टी स्वामी महाराजांच्या मनाने घडतात आणि महाराजांना आपल्याला काही गोष्टी शिकवायच्या असतात. असं पण होऊ शकतं की काही आयुष्यात घडत असलेल्या घटनांमुळे सुद्धा आपले मन विचलित होते. या उपायांमुळे सुद्धा आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात. म्हणून जेव्हा मन विचलित, अस्वस्थ असेल तेव्हा नामस्मरण करणे हा एक योग्य उपाय आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.